नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, हा आपला दुसरा प्लॉट. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यात पण आपलं 7 एकर पूर्ण माडं सोयाबीन आहे. आणि हे पहिलंच वर्ष आपण बेड फाडून म्हणजे म्हणता येईल 7 एकरावर आपण सोयाबीनची टोकन केली. तर यामध्ये काय झालं मित्रांनो, जेव्हा मी सुरुवातीला टोकन केली, यावर एक पाणी आला चांगला आणि त्याच्यानंतर 7 दिवस पाणीच नाही आला. तर जे सोयाबीनची उगवण आहे ते खूप गडबडली. असं तुम्ही बघू शकता इथे सोयाबीन हा जो बेड आहे, याच्यामध्ये म्हणजे इथं निघलं आणि इथून तेवढ्यात निघलंच नाही सोयाबीन अजिबातच. असं म्हणजे हे तुम्हाला सर्वात पतलावालं सोयाबीन दाखवू शकतो मी. हे जे म्हणजे खूप असं पतलं निघलं आणि मग याच्यामध्ये आम्ही जे लहान दिसते टोबला आम्ही स्वतःहून. तर याच्यामध्ये समजा जे आमचे 7-8 दिवस सुरुवातीचे चालले गेले, की निघन बा सोयाबीन, पण निघलं नाही. म्हणजे असं खूप मग ह्या प्लॉट मोडून टाकावं की काय असं विचार आलता. तर त्याच्या बाद आम्ही अजून हे हुतुतू सोयाबीन आहे. समजलं हुतुतूची उगवण क्षमता किंवा हुतुतू बियाणामध्ये फॉल्ट आहे, हे लक्षात आलं. पण आमच्या गावामध्ये सर्वातच हुतुतू सोयाबीन बरं निघलं. पेरीवमध्ये थोडं पतलं निघलं, पण बरोबर निघलं म्हणता येईल. आणि इथे पण हुतुतू साहेब काही असं नाही का पूर्णच निघलं नाही. 60% बरोबर निघलं. 60 म्हणता येईल किंवा 50% निघलं, 50% नाही निघलं. त्याच्यानंतर आपण अजून हुतुतूच्याच 2 बॅगा आणल्या आणि टोबून दिल्या. तर ते टोबल्यावर काय झालं मित्रांनो, कंटिन्यू 4 ते 5 दिवस पाणीच पडला. कंटिन्यू पाणी पडला आणि त्या सोयाबीनमध्ये फॉल्ट होता. ते सोयाबीन सडून गेलं 3-4 दिवस पाणी पडून. म्हणजे जेवढा पण पाणी नव्हता, मला वाटतं की मी दुसरं बियाणं कोणतं टोबलं असतं तर निघलं असतं ते. पण ते बियाणं त्याची उगवण क्षमता खूप कमी होती. आणि न चेक करता आणि त्याच्यानंतर समजलं मला हुतुतूमध्ये जे न्यूज आहे ते पसरली, काय हुतुतू या बियाणात फॉल्ट आहे. म्हणता येईल की दुसरी वेळ बायाच्या हाताने जेव्हा टोबलं ते तर बियाणं अजिबातच नाही निघलं. मग त्याच्यासाठी वाट पाहण्यात आली की निघणार बा नाही निघणार. मग ते बियाणं सडलं. सडल्यावर मग आम्ही अजून दुसरं एक पुष्पा शुभमंगलमचं पुष्पा सोयाबीन आणलं 2 बॅगा. म्हणजे या 7 एकरामध्ये अजून 2 बॅगा टोबून दिलं मी अधामधात, जिथं जिथं गॅप आहे तिथं तिथं. मग ते सोयाबीन टोबल्यानंतर म्हणजे तेव्हा आबाळ आबाळ होतं, तर असं वाटतं की थोडं शिरव्याचं काम होतं. शिरवा आला असता तरी सोयाबीन निघून आलं असतं. थोडा ओलावा म्हणजे जमीत ओलावा होता, पण तेवढा ओलावा नव्हता की सोयाबीन निघाल. आणि स्प्रिंकलरनं पाणी द्यावं म्हणलं 2-2 तासाचं, अजून असं वाटलं का वरून पाणी येईल, अजून सडून जाईल बा हे पण सोयाबीन. तर काय, कारण की आबाळ आबाळ होतं तर येणार येणार म्हणून. पण 5-6 दिवस मित्रांनो पाणी अजिबातच आलं नाही. 6 दिवस म्हणता येईल, 5-6 दिवस. आणि जे सोयाबीन मग होतं ते गांगुल गायनं खाऊन टाकलं. म्हणता येईल जे दुसरी वेळा टोकून म्हणजे तिसरी वेळा म्हणता येईल. पहिली वेळा टोकन केलं, दुसरी वेळा टोकलं ते सडलं आणि तिसरी वेळा जेव्हा टोकन केलं ते सोयाबीन गांगुल गाय, ते पाखरं वाखरं याने सर्वांना खाऊन टाकलं. आणि त्याच्या बाद डायरेक्ट 15 दिवसांनी पाणी आला. 15 दिवसांनी पाणी आल्याच्यानं ते सोयाबीन आता बघू शकता कुठं कुठं जे आता निघतही आहे. काही तसं तर काही निघलंच नाही म्हणा सोयाबीन, पण हे खूप लहान आहे मित्रांनो या या सोयाबीनपेक्षा. तुम्ही बघू शकता हे सोयाबीन. आणि हे जे सोयाबीन म्हणता येईल का 7 एकरामध्ये खूप पतलं सोयाबीन आलं. आपलं म्हणता येईल 7 एकरापैकी 4.5-5 एकर सोयाबीन असं पकडा. जर ते पॅक केलं, इकडलं 1 एकर सोडून द्या, इकडलं 1 एकर, 5 एकर सोयाबीन बरोबर आहे असं समजा. कारण की पतलं निघल्याच्याने तसं असा जर पाहिला प्लॉट आपण, तर तुम्ही बघू शकता असा प्लॉट पडला तर आपल्याला वाटत नाही का बरोबर साहेब. आपण जेव्हा आपण यामध्ये आत घुसतो, आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आत इथे एकच ओळ निघून आहे, एक ओळ तर अजिबातच निघून नाही असं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही 2 बॅगा मग पुष्पाच्या शुभमंगलम या ह्या टोबून घेतल्या, तर 4-5 दिवस मित्रांनो पाणीच नाही आला. मग स्प्रिंकलरनं पण पाणी नाही देऊ शकलो. आणि आता जे जे मग त्यातलं आता त्याच्यानंतर 15 दिवसांनी पाणी आला, ते आता जे कुठं निघालं ते खूप लहान आहे या सोयाबीनपेक्षा बघू शकता. पण असं म्हणता येईल का आपलं हे जे 7 एकर जी सुरुवातीची टोकन आहे, याच्यामधलं 50-60% सोयाबीन निघून आहे. म्हणजे म्हणता येईल का आपलं जे 7 एकरातले 5 एकर पूर्ण कॉन्ट्रॅक्टला तर 5 एकर क्षेत्र आहे असं पॅकोपॅक. आणि यामध्ये कचरा खूप आला मित्रांनो. म्हणून आपण 2 वेळा तणनाशक तर मारलं, तरी पण जो काही कचरा आहे तो काही मरण नाही पावला. आणि हरभरा मेन म्हणजे यावर्षी एवढा हरभरा निघाला यावर का पूर्ण शॉक झालो आम्ही. एवढा हरभरा म्हणजे असं वाटतं का पेरल्या टाईपच हरभरा निघाला पूर्ण बेडवर. हे आता तर 1 महिना झाला तेव्हा तुम्हाला एवढा हरभरा म्हणजे कुठे कुठे पिवळा येऊन मरत आहे. पण जेव्हा सुरुवात होती हरभऱ्याची, एवढा दाट हरभरा निघला होता का मला तरी वाटते कुठे या हरभऱ्याच्यानंच सोयाबीन पतलं निघले की काय असं वाटते. कारण की तुम्ही बघू शकता एवढा हरभरा की निंदून काढावं की काय काढावं हे बघू शकता या तासानं. हरभराच आहे पूर्ण. तर जेव्हा आणि या हरभऱ्याच्यानं मला वाटतं हरभऱ्यावर अळी होती मित्रांनो हिरवी, ते अळी पण खूप सोयाबीन खात होती. पुरं डिस्टर्ब होऊन गेलो, कारण की हरभरा हा कोणत्या तणनाशकाने मेला सुद्धा नाही. अजिबात तणनाशक मारूनही हरभरा मरण नाही पावला. आणि जो पाण्यानं आता हरभरा सडणार न मरणार बा,
तशी पण म्हणजे एक तर पाणी खूप कमी आहे यावर्षी. कमी तर आहे पण सडूनही मरून नाही राहिला. आता 1 महिना झाला. आता कुठे-कुठे मरत आहे. आणि म्हणून काय आपण काय केलं मित्रांनो, जे पतलं सोयाबीन आहे याच्यामुळे कचरा खूप जोर काढता याच्यावर. याच्यामुळे जे न मरणारा कचरा आहे, जसा पाहू शकतो आपण केना, जे म्हणता येईल रानभेंडी, तसंच जे वेल आहे जे सोयाबीनला पॅक करते, हे आपण काढून घेत आहोत. बायाच्या सहाय्याने निंदून घेत आहोत असं समजा. ठोक-ठोक कचरा असा उपटून घेतो आपण. आणि हरभरा आपण हरभरा राहू दिला. हरभरा काही उपडत नाही हा. कारण की आता पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सडणारच आहे हरभरा. म्हणून हरभरा काय तेवढं उपडत नाही आपण. पण ज्या बाकीचा जो कचरा आहे, जो सोयाबीनला पॅक करू शकतो, तो आपण थोडं सोयाबीन या पतलं असल्याच्यानं आपण याला साफ ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि यावर आपल्याला अजून एक वेळा तणनाशक मारा लागणार आहे. कारण की जो म्हणजे जो आता छोटाफार आपण थोडाफार जे गवतवर्गीय कचरा म्हणता येईल असा ह्या नाल्यामध्ये, या नाल्यामध्ये आपण एक वेळा तणनाशक मारू. तसंच याच्यावर आपलं एक वेळा तणनाशक झालं आहे आणि एक अळीचा फवारा झाला आहे आणि प्रोपॅनोफॉस जे म्हणता येईल 20% EC ते आपण एक सुरुवातीला 40 ml प्रतिपंप असा एक फवारा घेतला आहे अळीसाठी, खोडअळीसाठी. पण सध्याची कंडिशन हे आहे मित्रांनो, म्हणून या आता 7 एकरामध्ये किती सोयाबीन होते, काय सोयाबीन होते तुम्हाला पुढं बघू आपण. सध्या तर आता जेव्हा सुरुवातीला आपण जेव्हा टोकन केला तर या प्लॉटमध्ये अजिबातच मन नाही लागेल. असं वाटे की मोडूनच टाकावं पूर्ण सोयाबीन. पण आता ते थोडं मोठं झालं 1 महिन्याचं, आता थोडं असं जर पाहिलं तर थोडं बरोबर तरी दिसते. असं वाटतं की हाय बरोबर. काही तेवढं मोडण्याचं काम नाही ना. मोडून पण आपण दुसरं पेरल्यावर सोयाबीन होईल, नाही होईल, कारण की खूप लेट होऊन गेलं होतं मित्रांनो. जसं म्हणता येईल की म्हणजे जे 15 जुलै आहे, 15 जुलैच्या आसपासच पाणी पडलं आमच्या गावाकडे. म्हणजे सुरुवातीला पेरणी झाल्यावर नंतर नाही का. म्हणून काही मोडलं सुद्धा नाही, राखून गेलं. जे होईल ते होईल. म्हणजे आपण ठेवलं. तो अंदाजा ठेवून. तर ही सध्याची परिस्थिती आहे मित्रांनो सध्या यावर्षी. म्हणून मी जे व्हिडिओ आहे, व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणता येईल की जे टोकन करताना व्हिडिओ टाकले, त्याच्या बाद मी खूप एकच फवारणीचा व्हिडिओ टाकला, त्याच्या बाद व्हिडिओच नाही टाकले. कारण की याच कामामध्ये पूर्ण गुंतून गेलो तुम्ही. आणि व्हिडिओ बनवावं नाही बनवावं याच्यामध्ये. पण ठीक आहे, व्हिडिओ जे परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगितली. आता काय होणार ते ते समोरचं मी सांगणार. तर कमी झालं ते पण तुम्हाला सांगणार. जो रिझल्ट आहे ते रिझल्ट आहे. ठीक आहे मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.